नमस्कार. शर्वरीने जे काही नाटक रचलेलं असतं त्या नाटकात तीच चांगली अडकणार अशी ऐश्वर्याने सोय केलेली असते. जानकी ऋषिकेशला म्हणत असते, शर्वरी वंश म्हणतायत की विक्रांत भाऊजींनी 1.5 कोटीचं त्यांच्या नावावरती कर्ज काढलं आणि ते पैसे घेऊन फरार झालेत. त्यामुळे शर्वरी वंशांना खूपच त्रास होतोय. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, हे बघ जानकी, माझा विक्रांतवरती पूर्ण विश्वास आहे. जानकी मुळात विक्रांत असं काहीतरी करूच शकत नाही. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, माझा सुद्धा त्यांच्यावरतीच विश्वास आहे. पण ऋषिकेश, आपण कसं कसं समजावायचं शरयू वंशांना? कारण शरयू वंश जे काही सांगतायत ते जरी आपल्याला पटत नसलं तरी सुद्धा आपल्याकडे काही पुरावा नाही तेवढ्यात तिथे ऐश्वर्या आलेली असते आणि ऐश्वर्या जानकीला बोलते, जानकी, मला काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, आत ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव ऐश्वर्या, या रूम मध्ये येण्यासाठी तुला आमची परमिशन घ्यायची गरज नाही. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, हा तुझ्या मनाचा मोठेपणा झाला जानकी. पण जानकी, शर्वरी वंश जे काही सांगतायत आणि जे काही बोलतायत ना ते सर्व खोटं आहे असं मला तरी वाटतंय. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, ऐश्वर्या, तू एवढ्या ठामपणे कसं काय बोलू शकतेस? तुझ्याकडे काही पुरावा आहे का? ऐश्वर्या, आपण जर का असंच तिच्यावरती आरोप केले तर ती आणखीन चिडेल आणि उगाचच घरात गोंधळ घालेल आणि त्याचा जास्त त्रास आई आणि नानांना होईल. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऐश्वर्या, ऋषिकेश अगदी बरोबर बोलतायत. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी, ऋषिकेश दादा, मला तुमचं बोलणं समजतंय, पण तुम्ही एकदा माझ्या बोलण्याचा विचार केलात तर बरं होईल असं नाही का वाटत? तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, तुझ्या बोलण्याचा विचार करायचा म्हणजे काय करायचं नक्की? ऐश्वर्या सांग. तेव्हा ऐश्वर्या सांकेतिक भाषेमध्ये सर्व काही प्लॅन सांगत असते आणि तो प्लॅन ऐकल्यानंतर ऋषिकेश बोलतो, असं जर का आपण केलं आणि शरयूला जर का संशय आला तर तर ती उगाचच नको तेवढा आकांतांडव करेल. तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, आपल्याला रिस्क तर घ्यावीच लागणार आहे. कारण ऋषिकेश, तुम्हाला तर माहिती आहे शरयू वंशांचा स्वभाव, त्या पैशासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, म्हणजे म्हणजे जानकी, तुझं काय म्हणणं आहे? जानकी, याचा अर्थ शरयू नाटक करते? तेव्हा लगेच जानकी बोलते, ऋषिकेश, माझ्याकडे कोणताच पुरावा नाही आहे. आणि ऋषिकेश, खरं सांगू का, शरयू वंश कशा आहेत हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. त्या कितीही गोड वागत असल्या तरी सुद्धा पैशासाठी हपापलेले आहेत. या घरावरती, तुमच्या प्रॉपर्टीवरती त्यांची नजर आहे, हे तर तुम्हाला माहितीच आहे ना? तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जानकी, मला सगळं काही माहिती आहे. जानकी, मला सगळं काही पटतंय, पण तू काय बोलतेस कळतंय? तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, ऋषिकेश दादा, इथे भावनिक होऊन चालणार नाही, तर प्रॅक्टिकली विचार करायला पाहिजे. ऋषिकेश दादा, तुम्हाला कळतंय का? अहो, शरयू वंश मुद्दामून आपल्याला फसवताय जेणेकरून या प्रॉपर्टी मधला अर्धा हिस्सा त्यांच्या घशात जाईल. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, जर का शरयू हे सर्व त्याच्यासाठी करत असेल तर मग मी शरयूला कधीच माफ करणार नाही. इकडे शरयू आणि विक्रांत बोलत असतात. तेव्हा लगेच शरयू बोलते, तू काळजीच करू नकोस, या घरावरती माझा सुद्धा हक्क आहे आणि तो हक्क मी ओरबाडून घेणार. ऐश्वर्या आणि जानकी हे सर्व ऐकत असतात. तेवढ्यात मात्र ऐश्वर्या जानकीला बोलते, बघितलं जानकी, जानकी, पुन्हा एकदा आपल्याला कट कारस्थान रचावंच लागणार, कारण या पिढीला आपल्याला घराबाहेर काढावंच लागणार. तेव्हा जानकी बोलते, ऐश्वर्या, हे सर्व काय चालू आहे मला खरंच कळत नाही. ऐश्वर्या, एक संकट गेलं की दुसरं संकट आपल्या दारात हजरच असतं. तेव्हा ऐश्वर्या बोलते, पण रणदिव्यांच्या सुना आहेत ना, त्या कधीच हरणार नाहीत. त्यामुळे तुला काळजी करायची गरजच नाही जानकी. जानकी, एक गोष्ट लक्षात ठेव, जोपर्यंत मी तुझ्या सोबत आहे तोपर्यंत तू कसलीच काळजी करू नकोस. इकडे जानकी आणि ऐश्वर्या सकाळी सकाळी विक्रांतला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेलेले असतात. तेव्हा मात्र विक्रांत अगदी शांतपणे बसलेला असतो.
तेव्हा जानकी टाळ्या वाजवत म्हणते, वा विक्रांत भाऊजी वा, आज एकदम रिलॅक्स बसलात. जेव्हा जानकी आणि ऐश्वर्याला विक्रांत बघतो तेव्हा मात्र त्याची बोबडीच वळते. त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर निघत नसतो. त्यावेळेला तो लगेच बोलतो, जानकी वहिनी तुम्ही तुम्ही इथे काय करताय? त्यावेळेला लगेच जानकी बोलते, काय करणार, शरयू वंशंनी घर डोक्यावर घेतलंय, मग नक्की काय हे सत्य शोधण्यासाठी मला इथे यावंच लागणार ना. विक्रांत भाऊजी तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. विक्रांत भाऊजी तुम्ही असं का वागताय? तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, काय वागलोय मी? तुम्ही माझ्यावरती का आरोप करताय? मी असं काहीही वाईट वागलेलो नाही. जरा तरी विचार करा, जरा तरी. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, विक्रांत अहो का असं छळताय तुम्ही आम्हाला सर्वांना? तुम्ही ऑफिसला सुद्धा गेलेला नाहीत, एवढ्या सकाळी सकाळी तुम्ही घरात आहात. असं काय झालंय तुम्ही सांगाल का? की तुम्हाला रिलॅक्स राहायची सवय लागली? तेव्हा लगेच मोठ्याने विक्रांत बोलतो, माझ्यावरती असले तसले आरोप करायचे नाहीत. कोण समजता कोण तुम्ही स्वतःला? हे जेव्हा शरयूला कळेल तेव्हा मात्र तिला किती मोठा धक्का बसेल कळतंय का? तेव्हा लगेच जानकी बोलते, शरयू वंशना, अहो शरयू वंशना कसला धक्का बसणार आहे? तुम्हीच जरा नीट विचार करा, कारण तुम्ही जे काही करताय ना ते चुकीचं करताय. शरयू वंशनी तर आम्हाला सांगितलं की तुम्ही 1.5 कोटी घेऊन फरार झालात म्हणून. तेव्हा मात्र विक्रांत लगेच स्वतःच्या खिशामधील मोबाईल काढून शरयूला फोन करत असतो. त्याच वेळेला लगेच शरयू फोन उचलणार तेवढ्यात मात्र जानकी तो फोन कट करते आणि जानकी सटकन अशी कानाखाली विक्रांतच्या लगावते आणि विक्रांतला बोलते, लाज नाही वाटत? असं काही करताना लाज नाही का वाटत? विक्रांत भाऊजी ऋषिकेशनी जे काही कमावलंय, जी काही प्रॉपर्टी उभी केली ते स्वतःच्या रक्ताचं पाणी करून त्यांनी किती कष्ट केलेत यामागे तुम्हाला माहिती तरी आहे का? आणि तुम्ही त्यांच्या प्रॉपर्टीवरती हात दाखवता. अहो जरा तरी विचार करा. तेव्हा मात्र तो लगेच बोलतो, बस, त्यांच्या प्रॉपर्टीवरती आम्ही हक्क दाखवत नाही, तर शरयूचा जो हक्क आहे तो मागतोय. तेव्हा जानकी बोलते, बस झाला, बस झालं. आता उगाचच नाही ती कारस्थानं करायची गरज नाही. आणि ऐश्वर्या आणि जानकी विक्रांतची गचांडी पकडतात आणि त्याला फरफटत रणदिव्याच्या घराच्या बाहेर घेऊन येतात. इकडे मात्र आपल्याला असं पाहायला मिळतं की ऐश्वर्या आणि जानकी घरात आलेली असतात तेव्हा शरयू मात्र शांतपणे नाश्ता करत असते. ते बघून जानकी बोलते, काय हो शरयू वंश, तुमचा नवरा गायब झाला याची काळजी नाही का तुम्हाला वाटत? तेव्हा लगेच शरयू बोलते, काळजी काळजी कसली? तो पैसे घेऊन गायब झालाय म्हणजे त्याच्याकडे पैसा भरपूर आहे ना. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी जानकी बोलते, हो का? शरयू वंश खोटं बोलताना काहीच कसं वाटत नाही. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, काय झालंय? तुम्ही असा विचारच का करताय? आणि जानकी तू शरयूला असे प्रश्न काय विचारतेस? तेव्हा लगेच जानकी बोलते, मग काय करू? असे प्रश्न विचारू नाहीतर काय करू तुम्हीच सांगा ना. मला कळतच नाहीये शरयू वंश असा खोटारडेपणा का करतायत. मुळात शरयू वंशांचा हा खोटारडेपणा मला किती खायला उठलाय तुम्हाला माहिती तरी आहे का? तेव्हा मात्र शरयू मोठ्याने बोलते, जानकी वहिनी बस, काय चाललंय तुझं? जानकी वहिनी बोलताना जरा विचार कर. इथे माझा नवरा माझ्या नावावरती 1.5 कोटी काढून फरार झालाय आणि तू मात्र इथे माझ्यावरती नको नको ते आरोप करतेस. तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी जानकी बोलते, शरयू वंश तुमचं तोंड बंद करा. खरंच तुमचा नवरा फरार झालाय खरंच? तेव्हा मात्र शरयू घाबरते, तिची बोबडीच वळलेली असते आणि ती स्वतःशीच बोलते, जानकी एवढ्या सहजपणे मला प्रश्न कसा काय विचारते? नक्कीच काहीतरी धागेदोरे हिच्या हाती लागलेत. तेवढ्यात मात्र लगेच मोठ्यानी ऐश्वर्या बोलते, काय झालं शरयू वंश, दातखिळी बसली का? तेव्हा लगेच शरयू म्हणते, ऐश्वर्या
तू नाही आहे माझी दातखिळी वगैरे काढायची. कोण समजतेस तू स्वतःला? तेव्हा जानकी बोलते, ऐश्वर्या सारंग रणदिवे आहे. या घरची सून आहे ती. तिच्याशी बोलताना शरयू वंश मानातच बोलायचं. ही अशी अरेरावी तुमची इथे सहन होणार नाही. आई मला माफ करा, पण काय करणार, शरयू वंशांशी असंच बोलावं लागतं. नाहीतर त्या कशा आहेत तुम्हाला माहिती तर आहेच ना. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, जानकी मला खरंच कळत नाही ग तुमचं काय चाललंय ते. जानकी माझे ना धाबेच दणाणतात. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, शर्वरी तू स्वतः सांगणार आहेस की आम्ही काही सांगायचं आहे? तेव्हा लगेच शरयू बोलते, म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे दादा तुझं? तेव्हा मात्र जानकी बोलते, तुम्हाला तर माहितीच आहे ना ऋषिकेश, शर्वरी वंशनी जर का ठरवलं की एकदा खोटं बोलायचंच तर त्या कायमच खोटं बोलतात. आणि त्यामुळे आपण त्या गोष्टीचा विचार न करता सगळे पुरावे त्यांच्या समोरच आणूया. आणि लगेच जानकी बाहेर गेलेली असते आणि गचांडी पकडत विक्रांतला फरफटत सर्वांसमोर आतमध्ये घेऊन येते. विक्रांतला बघून शर्वरीची तर दातखिळीच बसते. शर्वरी मोठ्याने बोलते, जानकी हे सर्व काय आहे? तू माझ्या नवऱ्याशी असं कसं काय वागू शकतेस? त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते, जानकी जानकी ते आपल्या घरचे जावई बापू आहेत. तू त्यांच्याशी असं नाही वागू शकत. तेव्हा लगेच जानकी बोलते, आई हे आपल्या घरचे जावई बापू आहेत, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा आई, तुम्ही जे काही बोलताय ना ते विचार करून बोला. शरयू वंशनी आपल्याला काय सांगितलं? विक्रांत या घरातून गायब झालेले आहेत. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, शरयू जानकी अगदी योग्य बोलते. विक्रांत जर का गायब झाले होते तर विक्रांत जानकीला सापडले कुठे? तेव्हा लगेच जानकी बोलते, विक्रांत भाऊजी स्वतःच्या घरात मजेशीर नाश्ता करत होते, जॉबला सुद्धा गेले नव्हते. तेव्हा मात्र शरयू बोलते, बस झालं जानकी वहिनी, बस झालं. म्हणजे मी खरं बोलते की खोटं बोलते यासाठी तू शहानिशा केलीस. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, पण तू खोटं बोललीसच ना. पण तू खोटं का बोललीस शर्वरी? तेव्हा लगेच जानकी बोलते, कारण ऋषिकेशच्या प्रॉपर्टीवरती यांचा डोळा आहे. अजून सुद्धा यांना यांचा हिस्सा पाहिजे. तेव्हा नाना बोलतात, शर्वरी मी तुझा हिस्सा तुला दिलेला आहे. उगाचच माझ्या मुलांमध्ये आता येण्याचा प्रयत्न करू नकोस. तेव्हा लगेच जानकी बोलते, नाना त्यांनी जर का स्वतःच्या तोंडाने सांगितलं असतं की ऋषिकेश दादा मला एवढे एवढे पैसे पाहिजेत, तर ऋषिकेशनी स्वतःची सगळी प्रॉपर्टी शर्वरीच्या ताब्यात दिली असती. पण नाही, शर्वरी वंशांना मात्र सगळंच हडपायचं आहे. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, हो हो हडपायचं आहे मला, कारण मला या सर्व गोष्टी तुमच्या तिघींच्या घशात गेलेल्या नको आहेत. तेव्हा मात्र त्यांची खूपच चिडचिड झालेली असते. त्यावेळेला सुमित्रा बोलते, जानकी जानकी हे सर्व तुला कसं कळलं? तेव्हा लगेच जानकी बोलते, खरं सांगू, हे सर्व तर ऐश्वर्याने शोधून काढलं. ऐश्वर्यामुळेच या सर्व गोष्टी समोर आल्या, नाहीतर काय झालं असतं याचा पत्ता सुद्धा नाही. तेव्हा मात्र सुमित्रा विक्रांत जवळ जाते आणि विक्रांतला बोलते, विक्रांत का असं वागलात तुम्ही? का असा खोटारडेपणा केलात? आमचा तर तुमच्यावरती विश्वास होता ना विक्रांत. तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, हे बघा आईसाहेब, हे सर्व मी शर्वरीच्या सांगण्यावरून केलं. काय करू, बिझनेसमध्ये मला लॉस व्हायला लागला म्हणून तर मला हे सर्व करावं लागलं. तेव्हा लगेच जानकी बोलते, मग तुम्ही ऋषिकेशनी येऊन बोलायला पाहिजे होतं, पण तुम्ही मात्र हा पर्याय निवडलात. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, बस कर. माझ्या नवऱ्याच्या अब्रूचे धिंडवडे काढून झाले असतील ना जानकी, तर बस कर, कारण तुला तर हेच पाहिजे होतं ना. तेव्हा लगेच जानकी बोलते, शर्वरी वंश तुमच्या तोंडातून शब्द तरी कसे निघतात? खरं तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे शर्वरी वंश. तेव्हा शर्वरी बोलते, कसली लाज? मी जे काही केलं ते माझ्या हिस्स्याचं मागण्यासाठी. एक गोष्ट लक्षात ठेवायची, काही झालं तरी मी माझा हिस्सा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. तेव्हा मात्र नाना बोलतात, शर्वरी आत्ताच्या आता माझ्या घरातून चालतं पडायचं.
तेव्हा लगेच शर्वरी बोलते, मी कुठेही जाणार नाही जोपर्यंत मला माझा हिस्सा मिळत नाही. तेव्हा लगेच विक्रांत बोलतो, नाना आई अहो देऊन टाका ना तिला तिचा हिस्सा, का असं वागताय. तेव्हा मात्र जानकी विक्रांतला बोलते, वा विक्रांत भाऊजी वा. एक वेळ अशी होती जेव्हा आम्हाला तुमचा अभिमान वाटत होता, पण आज मात्र एवढ्या खालच्या थराला उतरलात की तुमच्या या वागण्याची कीव येते. तेव्हा मात्र विक्रांत बोलतो, जानकी वहिनी काय करणार, शेवटी परिस्थितीसमोर माणसाला हतबल व्हावंच लागतं आणि माझ्याकडे तर दुसरा पर्यायच नव्हता. म्हणूनच मी हे सर्व करण्यासाठी शर्वरीला मदत केली. तेव्हा मात्र जानकी बोलते, परिस्थितीमुळे हतबल झालात. हे बघा काहीही झालं तरी परिस्थितीला दोष देऊ नका. विक्रांत भाऊजी तुम्ही स्वतः येऊन ऋषिकेशशी बोलला असतात तर ऋषिकेशनी स्वतःच्या बिझनेसमध्ये तुम्हाला एक उच्च पद दिलं असतं आणि तिथे तुम्ही नोकरी करू शकला असतात. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, म्हणजे माझ्या नवऱ्याने तुझ्या नवऱ्याच्या हाताखाली नोकर बनून राहायचं का, हेच जानकी तुला पाहिजे का. तेव्हा जानकी बोलते, काय बोलताय तुम्ही, सारंग भाऊजी सौमित्र भाऊजी सगळेजण ऑफिसमध्ये काम करतातच ना, म्हणून ते काय ऋषिकेशच्या हाताखालचे नोकर झाले का. अहो तुम्ही जरा बोलताना विचार करा. आणि मी उच्च पद बोलले. तेव्हा लगेच मोठ्याने ऋषिकेश बोलतो, जाऊ देत ना जानकी, आता मात्र मला काहीच ऐकायचं नाही. त्यावेळेला लगेच नाना शर्वरीचा हात धरतात आणि शर्वरी आणि विक्रांतला फरफटत घराबाहेर ढकलतात आणि मोठ्याने बोलतात, शर्वरी आजपासून माझ्या या घरात तू पुन्हा कधीच पाऊल ठेवायचं नाही आणि जर का तसा प्रयत्न केलास तर बघ. तेव्हा शर्वरी बोलते, सोडणार नाही मी तुम्हाला सर्वांना कोर्टात खेचेन, पण माझा हिस्सा मात्र मी मिळवेनच. तेव्हा मात्र नानांना धक्काच बसतो. शर्वरी आणि विक्रांत तिथून निघून गेलेले असतात. त्यावेळेला जानकी बोलते, नाना तुम्ही शांत व्हा, तुम्ही या गोष्टीचा विचारच करू नका. तेव्हा मात्र नाना बोलतात, काय बोलली कळलं का तुला जानकी, कोर्टात खेचणार आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर ऐश्वर्या आणि जानकीने तर शर्वरी आणि विक्रांतचा खरा चेहरा सर्वांसमोर आणलाय, पण शर्वरीने मात्र जाता जाता जानकीला म्हणजेच रणदिवे कुटुंबाला धमकी तर दिलीये. खरोखर शर्वरी रणदिवे कुटुंबाला कोर्टात खेचेल का, कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.